सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। कुडाळ तालुका खरीप हंगाम 2026-27 पूर्वतयारी नियोजन बैठक आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीत खरीप हंगामातील बी बियाणे, खते यांचा पुरवठा आणि उपलब्धता, पीक विमा, पीक नियोजन, फळबाग लागवड, कृषी विषयक सल्ले, गावठी बाजार मार्गदर्शन, शेतकरी मार्गदर्शन मेळावे, कृषी प्रदर्शन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कृषी विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना अधिकारी वर्गाला चांगलेच फैलावर घेतले। सगळे विषय आपल्याला जर इच्छा असेल काम करायची सांगू टाका, काय म्हणतो मी, पण हे सगळे विषय तुम्हाला हँडल करून आम्हाला त्याची उत्तरं द्यावी लागतात। आता पूर्वीसारखं नाही की 10 वर्ष मिटिंग होणार नाही, लक्षात आलं ना, काम करावं लागेल, पदावर आता तुम्हाला काम करावं लागेल। आता लक्षात ठेवा, हे माझ्यामुळे गप्पा आहेत, इथे काहीतरी बंद घडू शकतो। सगळेच मिटिंग, हे पहिली मिटिंग आहे म्हणून वातावरण लक्षात आलं ना तुम्हाला, पुढच्या मिटिंगची वाट बघू नका, हे सगळे काम करून घेतलं। आपल्या दोन तालुक्यांचं नियोजन संबंधित तालुका कृषी अधिकारी आजच्या कार्यक्रमात सादर करणार आहेत। त्यासोबतच आपण हंगामाच्या सुरुवातीला पीक स्पर्धेच्या रेफरन्सला काहीच नाही, टेबलावर एकही पेपर ठेवला नाही। एवढी बसवली तुम्ही, काहीतरी स्लाइड किंवा काहीतरी सुरू करा, म्हणजे त्यांनाही कळेल, तेव्हा हे अगोदर ठेवायला पाहिजे तुम्ही। हंगामामध्ये कसं चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यासोबतच 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने शेतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा आपण आतापर्यंत खर्च झालेली रक्कम किती? खर्च त्यातले आता आपलं सगळे आपण शिल्लक आहे, दायित्व आहे। कितीचं दायित्व आहे? 40 लाखापर्यंत आहे अंतिम करणार, तो आपल्या निधी प्राप्त झाला तो 40 लाख झाला। बाकी सांगा, बाकी सगळं रोजगार हमीमध्ये आहे, 8.5 लाखाचा आहे सांगोलीचे। एक हेड सांगू नका, ते 50 कोटीपैकी आपलं इम्प्लिमेंट आपण कधी आणि कसं करणार ते सांगा। आता 26-27 मध्ये जे काय आपण अनुदान असेल त्याचं निधीचं अजून कुठे वितरण झालं नाही आमच्याकडे। 25 पूर्ण झालं, चोरा निघाला खर्च झाला, म्हणजे पूर्ण 50 खर्च झाले, 40 लाखाचं दायित्व आहे, एवढंच फक्त आपल्याकडे आहे। एकदा त्याचं काय, एकदा व्हाईट पेपर काढा विभागाचा, आम्हाला पण कळू दे की नेमके तुमचे 50 कोटी रुपये कुठल्या गावात किती खर्च झाले, किती ह्या स्कीम पैकी किती स्कीमवर कुठल्या ह्याच्यामध्ये किती खर्च झाले आम्हाला दाखवा। त्याच्यावर कृषी विभागाने व्हाईट पेपर बाहेर काढावा। मी तहसीलदार साहेबांनाही आपल्याला दोघांनाही विनंती करतो, जर कृषी अधिकारी सांगतात की 50 कोटी रुपये 25-26 या आर्थिक वर्षामध्ये खर्च झालेला आहे, तर त्याचं दायित्व सोडून, दायित्व 40 लाखाचं काहीतरी राहील ते सोडून ते व्हाईट पेपर प्रशासनाने काढलं ना कृषी विभागाने, म्हणजे आपल्याला कळेल ते पैसे बरोबरच जमिनीवर जातात, गावात जातात, वाढीत जातात, नेमकं काय होतं। एकदा व्हाईट पेपर काढायला आपणही निर्देश द्यावे, कृषी विभागाने त्याच्यावर ते व्हाईट पेपर काढावा आणि आपण जाऊन एकदा त्याच्यावर मिटिंग करून दुसरे तुमचे विषय घेऊ नका, तालुक्यामध्ये तुमच्या रिलेटेड असे जे काही विषय असतील ते सगळे घेऊन एकत्र करा, म्हणजे ठराविक 2-3 विषयांसाठी नको। बाकी म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। सर 120 सहाय्यक कृषी अधिकारी आहे, प्रत्येकाने सर प्रति आठवडा 3 गावांना नियोजित पर्यंत करणार त्याचं लक्ष आम्ही ठेवतो, पण होईल असं मला वाटत नाही। पण आम्ही सगळे मिळून, आम्हाला पहिलं वर्ष आहे कानडे साहेब, आपण बघूया त्याचं काय हालचाल आहे, तिथून पुढे जर हेच मोमेंट राहिली मग आपल्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागेल। तुम्ही अडचणीत आला असता, पावसाळा 20 दिवस पुढे गेला म्हणजे हे काय तुमचं क्रेडिट नाही। लवकरात लवकर शासनाने जशी निर्णय दिले तसे करा। पहिली मीटिंग आहे, पण आता तुम्हाला दुसऱ्या मीटिंग पासून 0 पासून तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। असं का होतं?
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.